हा नो स्वरूपाचा चेंडू या ठिकाणी वन बाउन्स आणि नो स्वरूपात चेंडू या ठिकाणी या पुढील चेंडूवरती फ्री हिट राहील. बघूया या फ्री हिटचा फायदा घेऊ शकतात का ते संग्राम हाके. बघा काय करतो या फ्री हिटच्या चेंडूवरती. फ्री हिटच्या चेंडूवरती मारला फटका, हवेत मारला चेंडू, परंतु कोणतीही धाव या ठिकाणी 2 धावा घेण्यात यश मिळते ते संग्रामला. धावसंख्येत वाढ, धावसंख्या पोहोचती ती 6 धावा. पहिल्या षटक प्रगतीपथावरती असताना संघाची धावसंख्या होती ती 6 धावा. राजेंद्रचा पुढील चेंडू आणि धावबाद झाला तो किरण परबळ. अति घाई संकटात जाई, या ठिकाणी खूपच घाई केली धाव घेण्याची, परंतु या ठिकाणी आपल्या संघासाठी पहिला धक्का किरणच्या स्वरूपात बसलेला आहे. किरणची जागा घेण्यासाठी आलाय तो कुणाल फुटाणे. आपल्या संघाला पहिला झटका किरणच्या स्वरूपामध्ये बसला, तो देखील धावबाद स्वरूपाचा. थोडीशी त्या ठिकाणी घाई झाली व त्या घाईमध्ये आपली विकेट गमावली. राजेंद्रचा पुढील चेंडू आणि फ्लिक करून त्यावरती एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि डिसिजन या ठिकाणी पेंडिंग पडणं. काय होतं ते पाहूया. या ठिकाणी 2 धावा काढण्यात यश मिळालं संग्राम हाकेला. धावसंख्येत वाढ धावसंख्या होती ती 8 धावा. या ठिकाणी पंचांचा षटक समाप्तीचा इशारा. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 8 धावा. बॉलर कोणी या ठिकाणी बॉलरचं नाव आम्हाला सांगू शकता. गणेश बॉलर कोण आहे? बॉलर शांतशील वैयक्तिक पहिले संघासाठी दुसरे षटक घेऊन आला तो शांतशीलचा सामना करेल तो कुणाल. थोडस या ठिकाणी पॉवर प्लेचं जे पहिलं षटक होतं त्या ठिकाणी या संघाने संपत असताना व थोडीशी फिल्डिंग मध्ये चेंज करत असताना, बदल करत असताना आपल्या संघाचे कर्णधार तसेच आयकॉन प्लेयर्स कुणाल फुटाणे स्ट्राईक. बघूया कुणाल फुटाणे काय करतोय. दुसरं षटक घेऊन आलाय तो शांतशीलचा हा पहिलाच चेंडू आणि सुंदर पद्धतीने ऑफसाईडच्या दिशेने टोल चेंडू, त्यावरती एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाही आणि हा नो स्वरूपाचा चेंडू. या ठिकाणी नो स्वरूपाचा चेंडू, कारण का सर्कलच्या बाहेर 5 पेक्षा जास्त प्लेयर जर असतील तर त्या ठिकाणी पंच तो चेंडू नो चेंडू दिला जातो. या ठिकाणी पुढील चेंडूवरती फ्री हिट राहील. बघूया फ्री हिटचा फायदा घेऊ शकतो का तो संग्राम. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली ती 8 धावा. सुंदर असा मारला फटका, उत्तुंगाचा फटका, चेंडू हवेमध्ये, परंतु त्यावरती किती धावा काढण्यात यश मिळते ते आपण पाहूया. या ठिकाणी 2च धावेंवरती समाधान मानावं लागतंय ते संग्रामला. धावसंख्येत वाढ, धावसंख्या होती ती 10 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना संघाची धावसंख्या पोहोचली ती 10 धावा. आणि या ठिकाणी गचाळाचं क्षेत्ररक्षण होतंय ते अशोक याच्याकडून थोडस गचाळाचं क्षेत्ररक्षण व झेलबादचा जो आपल्या संघासाठी जो चान्स होता तो चान्स गमावताना
या ठिकाणी विकेट पडणं खूपच गरजेचं होतं. धावसंख्येत वाढ होत असताना संघाची धावसंख्या झाली ती 13. पुन्हा एकदा हा मारला फटका, त्यावरती एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तो देखील पूर्ण होत असताना संघाच्या धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या पोहोचती 15 धावेंवरती. सुंदर पद्धतीने खेळ करतायत दोन्ही बॅट्समन आपल्या संघासाठी व स्कोअर बोर्ड आपला चालू ठेवलाय कायम. शांतशीलचा पुढील चेंडू पुन्हा एकदा सामना केला तो कुणाल फुटाणे याने व त्यावरती एक धाव काढण्यामध्ये यश मिळते कुणालला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु नाही. धावसंख्येत वाढ. धावसंख्या पोहोचती 16 धावा. हा पुढील चेंडू फुलटॉस लो फुलटॉस स्वरूपात चेंडू परंतु त्यावरती बीट झाला तो संग्राम. एक सुंदर पद्धत षटक टाकतोय तो शांतशील. पुन्हा एकदा टोळला चेंडू, त्यावरती एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाही. धावसंख्येत वाढ होत असताना संघाची धावसंख्या पोहोचती ती 17 धावेंवरती. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचती ती 17 धावेंवरती. फर्स्ट इनिंग आहे. पंच आपण सामना त्वरित चालू करायचा आहे. जास्त वेळ या ठिकाणी प्लेयर्सला द्यायचा नाहीये, कारण का आपल्याला आजच्या दिवसामध्ये सर्व सामने या ठिकाणी संपवायचे देखील आहेत. 2 मिनिट कॉमेंट्री बॉक्सच्या समोरून जरा साईडला. राजेंद्र जाडे पहिला. हॅलो. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय तो पुन्हा एकदा राजेंद्र जाडे. राजेंद्रचा सामना करेल तो संग्राम हाके. संघासाठी तिसरं षटक घेऊन आला तो राजेंद्र झाडे. चला पंच सामना सुरू करायचा आहे. स्ट्राईकला आहे तो संग्राम आणि हा सुंदर असा फटका मारला, त्यावरती एक धाव पूर्ण आणि हा 1 बाउन्स चौकार. थोडासा गॅप मधून हा मारला फटका आणि त्यावरती 4 धावा खेचून आणण्यात यश मिळते ते संग्रामला. धावसंख्येत वाढ होत असताना संघाची धावसंख्या पोहोचते ती 21 धावांवरती. बॉलर दुसरा आहे. आणि या ठिकाणी त्रिफळा चिप केलाय तो. या ठिकाणी बॉलरचं नाव समजू शकतो का? राजेंद्र परब. या ठिकाणी राजेंद्र परब याला यश मिळताना संग्राम हाकेजी त्रिफळा चित करण्यामध्ये यश मिळते ते राजेंद्रला. सुंदर असा कमबॅक केला. दुसऱ्या चेंडूवरती एक चौकार खात. दुसऱ्या चेंडूवरती चौकार खात सुंदर पद्धतीने पुन्हा एकदा कमबॅक केला व त्या चौकाराचा बदला त्याची विकेट घेऊन त्याने पूर्ण केला आणि संग्रामची जागा घेण्यासाठी आलाय तो. संग्रामची जागा घेण्यासाठी आलाय तो काशीनाथ. बघूया संग्रामची उणीव या ठिकाणी भासू देत नाही का हे पाहणं गरजेचं. कशा पद्धतीने खेळतोय तो काशीनाथ.
खूप सुंदर पद्धतीने षटक टाकतो तो राजेंद्र परब. बंद पडते बंद पडते मध्ये चालू केलं. या ठिकाणी डॉट स्वरूपात चेंडू टाकला तो राजेंद्र याने. धावसंख्या स्थिर, धावसंख्या झाली ती 21 धावा. आणि पुढील ऑफ लेग साईडला मारला चेंडू त्यावरती एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, या ठिकाणी धावबाद होण्याचा चान्स परंतु नाही. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करत संघाच्या धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या पोहोचली 23 धावांवरती. राजेंद्रच्या पुढील चेंडूचा सामना करेल तो पुन्हा एकदा काशीनाथ. आणि हा फुलटा स्वरूपात चेंडू परंतु या ठिकाणी पंचांचा इशारा नो चेंडू. नो प्लस एक अतिरिक्त अशी एक धाव. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली ती 25 धावा. या चेंडूवरती फ्री हिट राहील. बघूया फ्री हिटचा फायदा घेऊ शकतो का. या ठिकाणी कुणालने सुंदर असा समोरच्या दिशेने मारला चेंडू आणि फिडनलच्या डोक्यावरून 1 बाउन्स चौकार. या ठिकाणी 4 धावा खेचून आणल्यात ते कुणालने. धावसंख्येत वाढ होत असताना संघाची धावसंख्या पोहोचली 29 धावा. या ठिकाणी सुंदररित्या आपल्या फ्री हिटचा फायदा घेत षटकार नाही परंतु चौकारच्या दिशेने चेंडू मारला आणि त्या ठिकाणी 4 धावा खेचून आणल्या आपल्या संघासाठी. हा पुढील चेंडू आणि स्लिपच्या दिशेने हा चेंडू टोललेला परंतु त्यावरती 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाही. धावसंख्येत वाढ, धावसंख्या पोहोचली 30 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचली 30 धावा. तीन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 30 धावा. सुंदररीत्या चाललेला हा आजच्या दिवसातील हा तिसरा सामना. तसं म्हणायला गेलं तर दुसरा सामना. पहिल्या सामन्यामध्ये बाय मिळाली सिंधुदुर्ग वॉरियर्स संघाला. बॉलरचं नेम राजेंद्र. वैयक्तिक दुसरे आणि संघासाठी 4थं षटक घेऊन आला तो राजेंद्र झाडे याने. पहिलं षटक अतिशय उत्कृष्टरित्या टाकलं होतं. आता देखील तो उत्कृष्टरित्या षटक टाकेल अशी संघाला अपेक्षा, आशा. बघूया त्या अपेक्षांना सामोरं जातोय का राजेंद्र झाडे. या ठिकाणी पहिलाच चेंडू डॉट स्वरूपात चेंडू. 4थं षटक प्रगतीपथावरती असताना संघाची धावसंख्या पोहोचते ती 30 धावेंवरती. या ठिकाणी सुंदर अशा रीतीने चाललेला हा स्कोरबोर्ड कायम हालता ठेवता यश मिळते ते तोरणा वॉरियर्सच्या प्लेयर्सला. या ठिकाणी पुन्हा एकदा ऑफ साईडच्या दिशेने मारला चेंडू. त्यावरती 1च धावेवरती समाधान मानावं लागते संग्रामला. या ठिकाणी धावसंख्येत वाढ, धावसंख्या पोहोचती ती 31 धावेंवरती. ऑन स्ट्राईकला आहे तो काशीनाथ. फुलटा स्वरूपात चेंडू परंतु त्यावरती काही फटका मारू शकला नाही व सुंदर पद्धतीने क्लिपच्या दिशेने एक टोळला चेंडू. त्यावरती 2 धाव पूर्ण. धावसंख्येत वाढ होत असताना संघाची धावसंख्या पोहोचती 33 धावा. अजून देखील आता हे वरती काशीनाथ खाली कुणाल हा खाली कुणाल. पुन्हा एकदा काशीनाथ सामना करेल तो राजेंद्रचा. आणि हा एक अतिरिक्त अशी 1 धाव आणि वाईटचा इशारा. अतिरिक्त अशा 2 धावा. धावसंख्येत वाढ, धावसंख्या पोहोचते ती 35 धावा. राजेंद्रचा सामना करेल तो कुणाल. काय करतोय कुणाल आपल्या संघासाठी. आणि पुन्हा एकदा टोलाल चेंडू. त्यावरती 1 धाव पूर्ण. दुसरे देखील धाव पूर्ण. रनिंग बिटवीन द विकेट. खूपच सुंदर पद्धतीने दोन्ही प्लेयर्स खेळ करतायत.
या ठिकाणी धावसंख्येत वाढ होत असताना संघाची धावसंख्या पोहोचते ती 37 धावेंवरती. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईकला आहे तो कुणाल. आणि हा डॉट स्वरूपात चेंडू, परंतु त्यावरती किपरची चतुराई आणि त्यावरती विकेट काढण्यामध्ये यश मिळतंय. ते किपरला विकेट कुणालच्या स्वरूपामध्ये संघाला बसलेला हा दुसरा धक्का. कुणालच्या स्वरूपामध्ये संघाला बसलेला हा दुसरा धक्का. चतुर असा हा किपर म्हणावा लागेल. किपरचं नाव काय? राकेश. या ठिकाणी सुंदर अशी विकेट घेतली राकेश याने. या ठिकाणी कुणालची जागा घेण्यासाठी आलाय तो राकेश. राकेश सामना करेल तो राजेंद्रचा पुढील चेंडू सामना करेल तो. आणि हा वाईड स्वरूपात चेंडू. अतिरिक्त धावसंख्येत वाढ. धावसंख्या पोहोचते ती 38 धावेंवरती. थोडस खूपच असं लांबतो या ठिकाणी षटक टाकतोय तो राजेंद्र. आणि सुंदर पद्धतीने उत्तुंग मारला फटका, परंतु अचूक झेल टिपला तो गणेश दाडवे याने. उत्कृष्ट पद्धतीने झेल घेतला. पुन्हा एकदा संघासाठी हा बसलेला तिसरा धक्का. चौथा धक्का. राकेश होता ना. राकेशची जागा घेण्यासाठी गेलाय तो प्रदीप. या ठिकाणी बोललं जातं कॅचेस विन मॅचेस. पंच सामना चालू करायचा आहे. या ठिकाणी फर्स्ट इनिंगला आपल्याला जरा जास्त वेळ लागताना षटक संपलं. अंतिम षटक कोणी? बॉलरचं नाव काय? कदम का? या ठिकाणी वैयक्तिक पहिलं व संघासाठी शेवटचं षटक घेऊन येत आहेत ते कदम. डॉटच्या रुपये चेंडू पाहिला सुनील कदम. या ठिकाणी संघासाठी शेवटचा षटक घेऊन आला तो सुनील कदम का विजयनाथ कदम आहे? वैजनाथ कदम. वैजनाथचा पुढील चेंडू सामना करेल तो. हे नाव काय रे बॅट्समनचं नाव? प्रदीप नाही. काशीनाथ. पुन्हा एकदा डॉट स्वरूपात चेंडू टाकलाय तो दुसरा कदम याने. पहिला पण डॉटच ना, दुसरा पण डॉटच आहे. वैजनाथ खूपच सुंदर पद्धतीने षटक टाकतायत. बॅट्समॅनला काही कळू शकत नाही की या ठिकाणी कशा पद्धतीने बॉल टाकतायत. हा पुन्हा एकदा बीट झाला तो काशीनाथ, परंतु त्यावरती एक धाव पूर्ण केली. किपर देखील बीट झाला या चेंडूवरती. किपरला देखील समजू शकला नाही हा बॉल नक्की कोणत्या प्रकारचा होता. बॅट्समॅन वारंवार बीट होत असताना संघाची धावसंख्या झाली होती 39 धावा. वैजनाथचा पुढील चेंडू आणि सुंदर पद्धतीने समोर चेंडू त्यावरती एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ती देखील या ठिकाणी पूर्ण होत असताना संघाची धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या पोहोचते ती 41 धावेंवरती. या ठिकाणी शेवटचा आणि अंतिम षटक प्रगतीपथावरती असताना संघाची धावसंख्या झाली होती 41 धावा. या ठिकाणी वैजनाथचा पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा फटका मारण्याच्या नादामध्ये वारंवार बीट होतोय तो काशीनाथ. काशीनाथ नाव आहे ना.
वारंवार बीट होतोय. बॅटचा आणि बॉलचा कोणताही संपर्क होत नाहीये आणि हा फुलडाव स्वरूपात चेंडू, परंतु वरती अतिरिक्त एक धाव आणि वाईड स्वरूपात चेंडू. अतिरिक्त अशा 2 धावा. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 44 धावा. शेवटचा आणि अंतिम षटकातील काही चेंडू बाकी. पुन्हा एकदा मारला चेंडू फ्लिक करून त्यावरती एक धाव पूर्ण. दुसरी धाव देखील पूर्ण. थोडीशी मिसफील्ड होत असताना आणि या ठिकाणी रन बाद, धाव बाद झाला तो. एकच रन. आत्ताची एकच धाव, एक शॉर्ट धाव आहे आत्ताची एकच धाव. या ठिकाणी पंचांचा षटक समाप्तीचा इशारा. ओव्हर संपल्यानंतर या ठिकाणी कोण होतं? राजगड होतं ना? रायदेश्वर होतं का आता बॅटिंगला? तोरणा ऑरियर संघाने 30 चेंडूमध्ये 45 धावा केल्या व रायदेश्वर वॉरियर्स संघापुढे 46 धावांचं आव्हान उभं केलं. भलांडे असं मोठं आव्हान आहे 46 धावांचं. बघूया या ठिकाणी तोरणा वॉरियर्स संघाचे फलंदाज कशा पद्धतीने खेळ करून ते आव्हानाला सामोरे जात आहेत हे पाहणं अतिशय गरजेचं. तसं या ठिकाणी पटकन बाहेर यायचं, पटकन आपल्याला सामना सुरू करायचा आहे. लोक कशाला तोरणावारे संघापुढे टोटल 46 धावांचं आव्हान उभं केलंय. ते रायरेश्वर वॉरियर्स संघाने तोरणावारे संघाने त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. या ठिकाणी 2 फलंदाज ओपनरचे फलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये लावायचे. हा सामना आपल्याला फटकन चालू करायचा आहे. जास्त वेळ न घेता हा सामना त्वरित चालू करा अशी दोन्ही टीमच्या प्लेयर्सला नम्र विनंती आहे. तोरणावारे संघाला नम्रतेची विनंती आहे. आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे, वेळ वाया न घालवता. या ठिकाणी आपल्याला वेळ थोडासा कमी असताना या आजच्या दिवसातील आपले सर्व सामने खेळवायचे आहेत. या ठिकाणी अंपायर तुमची प्रतीक्षा करत असताना मैदानामध्ये चला रायडेश्वर वॉरियर्स आपले 2 ओपनरचे फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे. चला पंचांना एक नम्रतेची विनंती, हा सामना त्वरित चालू करून घ्यायचा आहे. या ठिकाणी रायरेश्वर वॉरियर्स आपल्या संघाचे 2 ओपनरचे फलंदाज त्या ठिकाणी मैदानामध्ये पाठवायचे. त्या आणून जातो तिथं वरती घ्यायचं का? चला मग वरती चला इथे वरती. चला रायरेश्वर वॉरियर्स संघाला एक नम्रतेची विनंती, आपल्या 2 ओपनरचे फलंदाज त्या ठिकाणी मैदानामध्ये पाठवायचे.
हॅलो ए अरे खुर्च्या नाही बसणार इथं या ठिकाणी पुढील सामना वासुता वॉरियर्स विरुद्ध प्रतापगड वॉरियर्स या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्सचा संपर्क साधायचा आहे. आपल्या या ठिकाणी नाणेफेक होईल. गणेश धाडवे आणि ऑन स्ट्राईकला कोण आहे? गणेश धाडवे. नॉन स्ट्राईकला दोन मिनिटं. गणेश धाडवे. राजेश्वर वॉरियर्सचे दोन फलंदाज मैदानामध्ये आलेले आहेत. गणेश धाडवे आणि सागर तोरणे. स्ट्राईकला खेळतो तो गणेश धाडवे. अतिशय नावाजलेला आणि गावाजलेला हा प्लेअर गणेश धाडवे. गणेश धाडवे आणि तोरणे. कुमार तोरणे आहे तो नॉन स्ट्राईकला खेळ करतोय. या ठिकाणी बॉलरचे नाव या दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आपल्या एक एक एक्स्ट्राचा प्लेअर या ठिकाणी पाठवायचा आहे. बॉलरचं नाव हॅलो हॅलो बॉलरचं नाव काय ते सांगायचं? तोरणा तोरणावर संघाला एक नम्रतेची विनंती आपला एक एक्स्ट्राचा प्लेअर या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. कुमार तोरणे. बॉलरचं नाव घ्या ना. गणेश ऑन स्ट्राईक आणि सुंदर पद्धतीने मारला फटका. उत्तुंगाचा फटका बघूया या आणि झेल सुटतोय. या ठिकाणी थोडंसं गचाळाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्या तोरणावर या संघाकडून. खूपच गचाळ पद्धतीचे क्षेत्ररक्षण. हा मला वाटतंय हा जो संग्राम हा टिपला गेला असता तर मोठा धक्का रायरेश्वर वॉरियर्स संघाला बसला असता. सुग्रा एक मारला सुग्रा वारणे आणि हा चौका. हॅलो हॅलो पुढच्या 2 मॅच बोलून. हॅलो हॅलो वासोटा वॉरियर्स आणि प्रतापगड वॉरियर्स कॅप्टन दोन स्टेजवर यायचंय. हॅलो हॅलो या ठिकाणी सागर हाकेचा पुढील चेंडू. त्या पुढील चेंडूचा सामना करे पुन्हा एकदा गणेश धाडवे. अतिशय खूपच नावाजलेला गावाजलेला हा प्लेअर. सुंदर पद्धतीने स्लिपच्या दिशेने माईक दुसरा चौका. हॅलो हॅलो धावसंख्या वाढ होताना संघाची धावसंख्या परिस्थिती 10 धावा. गोल प्रीमियर लीग ज्यामध्ये आयकॉन प्लेअर म्हणून हा निवडला धाडवे. पहिले षटक घेऊन आलाय तो संग्राम हाके. वैयक्तिक पहिले व संघासाठी देखील पहिले षटक टाकतो तो संग्राम हाके. संग्राम हाकेचा सामना करतो गणेश धाडवे. गणेश धाडवे ऑन फायर. खूपच फटकेबाजी करतो तो गणेश धाडवे. पण पुन्हा एकदा स्लिपच्या दिशेने मारला चेंडू. त्यावरती एक धाव पूर्ण. एक धाव काढण्यात यश मिळतंय ते गणेशला. धावसंख्येत वाढ होत असताना संघाची धावसंख्या पोहोचती 11 धावा. पहिल्या षटक प्रगतीपथावरती असताना संघाची धावसंख्या झाली ती 11 धावा. अजून देखील पहिल्या षटकातील काही चेंडू बाकी. या ठिकाणी बघूया संग्राम कशा पद्धतीने कमबॅक करतोय. आपल्या संघाला कमबॅक करून देतोय आणि सुंदर पद्धतीने टाकले चेंडू आणि डॉट स्वरूपात चेंडू. धावसंख्या स्थिर आणि पंचांच्या ज्या ठिकाणी षटक समाप्तीचा इशारा. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते ती 11 धावा.
दरअसल महागडाचं हे पहिलं षटक ठरताना या ठिकाणी 11 धावा खर्च केलाय आपल्या पहिल्या षटकामध्ये संग्राम हाके याने. वासोटा वॉरियर्सने टॉस जिंकलाय, बॅटिंग चूज केलंय. यानंतरचा पुढील होणारा सामना वासोटा वॉरियर्स विरुद्ध प्रतापगड वॉरियर्स. या ठिकाणी वासोटा वॉरियर्स संघाने प्रथम टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. तर त्यांनी यानंतर होणारा सामना लगेच खेळायला त्यांनी तयार राहायचे पुढील सामन्यासाठी. बॉलरचं नाव सांगा. या ठिकाणी वैयक्तिक पहिलं व संघासाठी दुसरं षटक घेऊन आला तो सुनील कदम. सुनील कदमचा सामना करेल तो संघाची आणबाण शान गणेशच्याच खांद्यावरती जवळजवळ संघाची जबाबदारी सर्व सोपवलेली. बघा गणेश काय करतोय. या ठिकाणी पहिल्या ओव्हरचा पॉवर प्ले समाप्त होत असताना सुनील कदम कशा पद्धतीने चेंडू टाकतोय तो गणेश याला आणि पहिलाच लो फुलतो सर्व चेंडू तर समोरच्या दिशेने मारला गणेश याने व 2 धावा खेचून आणल्या व धावसंख्येत वाढ होत असताना धावसंख्या पोहोचली 13 धावांवरती. पुन्हा एकदा गणेश राईट पुन्हा एकदा टोलले चेंडू लेग साईडच्या दिशेने त्यावरती 1 धाव पूर्ण. धावसंख्येत वाढ धावसंख्या झाली ती 14 धावा. समंजसपणाने खेळ करतो तो गणेश व गणेशचे साथ देतो तो त्याचाच मित्र कुमार. बघूया कुमार काय करतोय पुढील चेंडूवरती. कुमारने देखील सुंदर पद्धतीने टोलला चेंडू त्यावरती गॅपमध्ये चेंडू फिल्डर बॉलच्या पाठीमागे पळत असताना परंतु चेंडू काय अडवण्यामध्ये काय तिकडे स्क्वेअर कट गणेश कडून कुमार कडून का मला अगदी या ठिकाणी पंचांतराने हा चौकार असेल 4 धावा. कुमारच्या बॅटमधून निघाला हा पहिलाच चौकार व संघाची धावसंख्या पोहोचते ती टोटल 18 धावांवरती. गणेश आणि कुमार दोघंही टेक्निकल बॅट्समन वाटतायत, त्याला बॉलिंग पण टेक्निकलीच टाकायला लागेल. पुन्हा एकदा कट करत 1 धाव पूर्ण. धावसंख्येत वाढ होत असताना धावसंख्या पोहोचते ती 19 धावा. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आलाय तो गणेश धाडवे. बघूया सुनील कशा पद्धतीने चेंडू टाकतो तो गणेशला हे देखील पाहणे या ठिकाणी गरजेचं मानलं जाईल. व सुंदर असं समोरच्या दिशेने मारला फटका आणि जवळपास हा गॅप मधून फिल्डर काय अडवू शकत नाही आणि 1 बाउन्स हा चौकार. धावसंख्येत वाढ होत असताना संघाची धावसंख्या पोहोचते ती 23 धावांवरती. वैयक्तिक 18 धावांवरती खेळ करतो तो गणेश धाडवे. अवघ्या 7 चेंडूमध्ये 18 धावांची खेळ करतो तो गणेश. 250 स्ट्राईक रेट. या ठिकाणी पुन्हा एकदा गणेश स्ट्राईक. उभ्या सुनील काय करतोय गणेशला चकवा देऊ शकतो का आणि गणेशची विकेट आपल्या संघासाठी मिळवू शकतो का. पोस्टपोन करत 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाही. धावसंख्येत वाढ होत असताना 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते ती 24 धावा. लिंक पाठवू का लाईव्ह दिसतंय. बॉलरचं नाव सांगा. बॉलर कोण आहे. वैयक्तिक
काय ना या ठिकाणी बॉलरचं नाव सांगायचे. संग्राम पहिली वर टाकलेल तोच का. वैयक्तिक दुसरे व संघासाठी तिसरे षटक घेऊन आलाय तो संग्राम. पुन्हा एकदा आपल्या संघासाठी बघूया संग्राम काय करतोय. संग्राम टू गणेश. गणेश सुंदर अशी प्लेसमेंट करत एक धाव पूर्ण करत संघाच्या धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या पोहोचली 25 धावा. सुंदर पद्धतीचा स्कोर या ठिकाणी स्कोर बोर्ड वरती आहे 25 धावा. पुन्हा एकदा ऑफ साईडच्या दिशेने मारला चेंडू त्यावरती 2 धावा पूर्ण. धावसंख्येत वाढ होत असताना संघाची धावसंख्या पोहोचती ती 27 धावा. या ठिकाणी जिंकण्यासाठी 46 धावांचं आव्हान उभं केलंय ते तोरणावर संघाने. पंचांचा इशारा होय का. नो स्वरूपाचा चेंडू यावरती फ्री हिट राहील. सॉरी नो नाहीये. साईडला का काढलं. या ठिकाणी धावफलकावरती धावसंख्या लागली ते 27 धावा. तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती असताना धावफलकावरती 27 धावा. पुन्हा एकदा स्क्वेअर कट मारला त्यावरती एक धाव पूर्ण. फिल्डरच्या हातामध्ये चेंडू. धावसंख्येत वाढ होत असताना संघाची धावसंख्या पोहोचते ते 28 धावांवरती. तिसरे षटक प्रगतीपथावरती असताना संघाची धावसंख्या झाली ते 28 धावा. हॅलो 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 हॅलो. या ठिकाणी सुंदर पद्धतीने झेल घेतला तो. नाव काय जेल घेतला तो प्रदीप याने सुंदर असं झेल टिपला उर्फ बाब्या. सर्वांचा लाडका हा बाब्या याने सुंदर पद्धतीने अचूक असं झेल टिपला व आपल्या व गणेशला परत पाठवण्यामध्ये हॅलो हॅलो. तसं नका सांगू काय तसं नका सांगू. प्रोफेशनल विषय असा आहे तुमचा एकदम या ठिकाणी संघाला बसलेला हा पहिला झटका तो म्हणजे गणेशच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या झाली होती 28 धावा. तिसरे षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या झाली ती 28 धावा. बॅट्समन कोण आहे या ठिकाणी. बॅट्समनचं नाव काय आहे. गणेशची जागा घेण्यासाठी आला तो शिव शिंदे. शिव शिंदेने मारला सुंदर फटका त्यावरती एक धाव पूर्ण. उत्कृष्ट अशी फिल्डिंग करता येते प्रफुल. हॅलो हॅलो. तसं नका सांगू काय तसं नका सांगू. प्रोफेशनल विषय असा आहे तुमचा एकदम या ठिकाणी संघाला बसलेला हा पहिला झटका तो म्हणजे गणेशच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या झाली होती 28 धावा. तिसरे षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या झाली ती 28 धावा. बॅट्समन कोण आहे या ठिकाणी. बॅट्समनचं नाव काय आहे. गणेशची जागा घेण्यासाठी आला तो शिव शिंदे. शिव शिंदेने मारला सुंदर फटका त्यावरती एक धाव पूर्ण. उत्कृष्ट अशी फिल्डिंग करता येते प्रफुल. प्रदीप
चेंडू त्यावरती बीट झाला तो कुमार वारंवार बीट होत असताना धावसंख्या झाली ती हॅलो हॅलो एकोणतीस जावा 29 एकोणतीस जावा झाले 29 पाहूया 17 रन 17 धावा रनची आवश्यकता आहे हॅलो 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 पाहूया 17 धावा पूर्ण करताना प्रबोधकर वयाची 50 वर्ष पूर्ण करतायत ते त्याबरोबर हार्दिक अभिनंदन त्यांचं चांगला विकेट घेतलाय पुण्याली खालून दे माईक खालून दे टेबलच वरती घ्यायला का त्याला बसता बाजूला या ठिकाणी पंचांचा वाईटचा इशारा या ठिकाणी धावसंख्येत वाढ होत असताना संघाची धावसंख्या पोहोचती ती 30 धावा 31 धावा अजून देखील 15 धाव्यांची आवश्यकता विशाल कुठले बॅट्समन विशाल कुठले विशाल कुठले रेकॉर्ड झालेलं आहे पूर्ण पंच आत्ताच्या धावा टोटल पंच आत्ताचे टोटल धावा किती आहेत पळून 2 काढलेत का विचार 2+नो ना 2+1 अशी नोची 1 धावा असे टोटल आत्ताचे 3 धावा पुन्हा एकदा आठवलं चेंडू त्यावरती 1 धाव पूर्ण फ्रीडचा फायदा या ठिकाणी काही उचलू शकले नाहीत बॅट्समन या ठिकाणी धावसंख्येत वाढ होत असताना संघाची धावसंख्या पोहोचते ती 35 धावेवरती बॉलरचं नाव काय म्हणला या ठिकाणी वैयक्तिक पहिले संघासाठी 4थं षटक घेऊन आला तो काशीनाथ ऑन स्ट्राईकला खेळतोय तो स्ट्राईकला कोण आहे एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न होते दुसरी धाव देखील पूर्ण या ठिकाणी सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट धावसंख्येत वाढ होत असताना संघाची धावसंख्या पोहोचती ती किती 37 ना 37 धावा विशाल कुठले आणि हा डॉट स्वरूपात चेंडू हा चेंडू काही समजू शकला नाही शिव यार इंडिया कितना आगे बढ़ रहा है नहीं पर इन्वेस्ट कहाँ करूं इंडेक्स म्यूचुअल फंड से शुरू कर इंडिया बढ़ेगा सेंसेक्स उठेगा और साथ में तेरा इन्वेस्टमेंट
आणि हा उत्तुंग मारला फटका, परंतु झेल टिपू शकले आहेत किरण. हा चेंडू काही समजू शकला नाही. शिवशिंदे चकमा देण्यात यश मिळते ते काशीनाथला. काशीनाथचा पुढील चेंडू आणि हा उत्तुंग मारला फटका, परंतु झेल टिपू शकले आहेत किरण. थोडस गच्चीचं क्षेत्ररक्षण होत असताना 2 धावा पूर्ण, 2 धावा धावसंख्येत वाढ होत असताना संघाची धावसंख्या पोहोचली ते 39. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचली ते 39 धावा. अजूनही जिंकण्यासाठी टोटल 7 धाव्यांची गरज. समीकरण थोडस जवळ आलं. 6 चेंडूमध्ये केवळ 7 धाव्यांची गरज. बघूया या ठिकाणी शेवटचं व अंतिम षटक कोण घेऊन येते आपल्या संघासाठी. चला पंच, सामना त्वरित चालू करायचा आहे. शेवटचा षटक या ठिकाणी बघूया कोण घेऊन येत आहे ते. त्यांचं प्लेअर नाव सांगा. त्या ठिकाणी धावसंख्या झाली ती 39 धावा. जिंकण्यासाठी 6 चेंडूमध्ये 7 धावांची गरज. तर हा राकेश सिंग वैयक्तिक पहिले व संघासाठी शेवटचं व अंतिम षटक घेऊन आला तो राकेश शर्मा. सिंग. या ठिकाणी हा सामना जर टाई स्वरूपाचा झाला तर या ठिकाणी प्रथम सुपर ओव्हर खेळू जाईल. या ठिकाणी राकेशचा पुढील चेंडू सुंदर आता फटका मारला, परंतु त्यावरती एकच धाव काढण्यात यश मिळतंय. धावसंख्या झाली 40. अजून देखील 5 चेंडूमध्ये 6 धाव्यांची गरज. नो स्वरूपाचा चेंडू, पंचांचा नोचा इशारा. आता तो नो बॉल आहे. पंचांचा नो बॉलचा इशारा. पंच नो बॉल आहे का आत्ताचा. या ठिकाणी या चेंडूवरती फ्री हिट राहील. बघूया फ्री हिटचा फायदा घेतोय का शिवशिंदेसाठी हा गोल्डन चान्स. अरे फुलटा स्वरूपात चेंडू आणि या ठिकाणी एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावचे प्रयत्न ती देखील पूर्ण. धावसंख्येत वाढ होत असताना संघाची धावसंख्या झाली ती 43. 4 चेंडूमध्ये 3 धाव्यांची गरज. या ठिकाणी तो रायरेश्वरवाले संघाला अपना वन साइड हो गया. हमारा वन साइड हो गया. हमने चार लिया था. हमारा वन साइड हुआ है. बघूया राकेश काय करतोय आपल्या संघासाठी. हमारा हो गया. पहिला बाय होगा ना. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने टोल चेंडू, त्यावरती एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न व ती देखील पूर्ण. आणि आज धावसंख्या झाली ती 45. जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. 3 चेंडू 1 धावेची गरज. 1 धाव 3 चेंडू. समीकरण अतिशय सोपं, परंतु बघूया काय होतं या पुढील चेंडूवरती. आणि हा अपील आणि अपील फेटाळलेले आणि त्या ठिकाणी वाईडचा इशारा. आणि हा सामना रायरेश्वर वॉरियर्सने आपल्या खिशामध्ये घातला. विजयपद खेचून आणला. या ठिकाणी या विजयामध्ये गणेश दाडवेचा हा खूप मोठा मोलाचा वाटा. या ठिकाणी वैयक्तिक 20 धाव्यांवरती बाद झाला तो गणेश. त्या 20 धाव्यांवरती पुढील जे धावा होत्या त्या धावा थोड्याशा कमी झाल्या व आपल्या प्लेयर्स पुढे धावांचा डोंगर थोडासा कमी केला गणेश याने. या ठिकाणी पुढील होणारा सामना वासोटा वॉरियर्स विरुद्ध प्रतापगड वॉरियर्स. त्या ठिकाणी